हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल। मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर इथं चपातीचं पीठ मी बराच वेळ झालं मळून ठेवलंय आणि गॅसवरती तेल सुद्धा गरम करायला ठेवले पुऱ्या करण्यासाठी। तर आता पुऱ्या बनवायला सुरुवात करते। तर गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं पुऱ्या बनवण्यासाठी। तोपर्यंत सचिन आले का तर ते गेले होते बाहेर सामान आणायशिवाय। आज मला पालक पनीर बनवायचं आणि पालक पनीर बनवण्यासाठी पालकच नव्हता घरामध्ये। तर सचिन म्हणले मी आता घेऊन येतो। तर ते आल्यानंतर मग पालक वगैरे नीट केला। परत त्याची भाजी बनवायची, आज पालक पनीर बनवायचं आहे। तर पालक पनीर कशासाठी बनवायला ते सुद्धा तुम्हाला सांगते आणि ह्याची रेसिपी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे कशी बनवते कशी नाही। तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, एक कांदा टाकला, व्यवस्थित भाजून घेतला आणि नंतर ही पालक पनीरचा मसाला होता तो थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स, वाटीभर पाणी घेतलं त्याच्यामध्ये मिक्स करून ही मसाला आता तेलामध्ये टाकायचा आहे। ह्या मसाल्यामध्ये बरेचसे काही मसाले मिक्स होते, म्हणजे जी आपण बाहेरून विकत आणतो ना पालक पनीरचा मसाला तोच होता। तर जेणेकरून त्यामध्ये सगळे काही मसाले मिक्स असतात। तर ते टाकलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकले, हळद टाकली आणि एका साईडला मी पाणी ठेवून त्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये पालक टाकला आणि लगेच काढून तो थंड पाण्यात टाकला। त्याच्याचबरोबर मी पालक बरोबर 2 मोठे टमाटे टाकले होते आणि ही टाकली होती हिरव्या मिरच्यासुद्धा, तिखट जसं लागते तशा आवडीनुसार मिरच्यासुद्धा टाकल्या होत्या। लगेच ते थंड पाण्यात टाकलं गरम पाण्यातून काढून आणि मस्तपैकी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। आता ह्या मसाल्यामध्ये जे पालक वाटलं होतं बारीक वाटून घेतलं, याच्यामध्ये पाणी वगैरे नंतर टाकलेलं नाही, मस्तपैकी असा पालक वाटून घेतला आणि आता तो त्या मसाल्यामध्ये टाकायचा आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि हे पालक पनीरनं एकदम चविष्ट आणि झटपट होतो, खूप जास्त वेळ लागत नाही। आणि आज मला एकदम झटपट सगळं जेवण बनवायचं आहे का तर आज माझ्या सासऱ्याची पुण्यतिथी आहे, त्याच्यासाठी माझं सगळा स्वयंपाक चाललेला आहे। शिवाय मला 12 वाजायच्या आधी जेवण सगळं बनवायचं आहे। तर काय काय बनवते काय नाही तुम्हाला नंतर मी दाखवते। तर आता व्यवस्थित पालक सगळा मसाल्यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित हलवायचं, पाणी जेवढं पाहिजे तेवढं आपण टाकू शकतोय। मी सुद्धा थोडं आणखीन पाणी टाकणार आहे। पालक 2 मिनिटं शिजू देणार आणि नंतर ह्याच्यामध्ये पनीर टाकणार आहे। तर तुम्ही सुद्धा एकदा असं पालक करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। तर आणखीन थोडंसं पाणी मला वाटते ओतावं थोडंसं भाजीमध्ये, थोडंसं गरम पाणी आणखीन थोडंसं ओतते 1 वाटीभर आणि नंतर मग ह्याच्यामध्ये पनीर कट करून टाकते। खूप जास्त जर भाजी शिजवली ना त्याचा थोडासा कलर उडल्यासारखा होतो, त्यासाठी खूप जास्त आपल्याला शिजवायची सुद्धा नाही भाजी। थोडीशी नॉर्मल उकळी आली, 1 उकळी आली समजा की गॅस बंद करून टाकायचा। पनीर टाकल्यानंतर भाजी खूप जास्त वेळ शिजवायची पण नसते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मी पनीर आता असंच कच्चं पनीर टाकणार आहे। तुम्ही पाहिजे तर पनीरला तळून फ्राय करून टाकू शकताय। आणि कधी पण पनीर जर तुम्ही तळत असाल ना, तळल्यानंतर पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये पनीर टाकायचं आणि नंतर मग ते तुम्ही हे करू शकता, भाजीमध्ये टाकू शकता। पण पाण्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आणि त्या पाण्यामध्ये ते पनीर टाकून नंतर पाण्यातलं पनीर काढून भाजीमध्ये टाकू शकताय, जर तुम्हाला तळून टाकायचं असेल तर। नाहीतर मग तुम्ही असं बी टाकू शकता, मी असं टाकलेलं आहे। आता नंतर माझं बरंचसं जेवण झालं, मी कढी बनवली, डाळ भात बनवला आहे, पनीरची भाजी बनवली आणि आता बटाट्याची भजी बनवते। शिवाय पुऱ्या बनवायच्यात। पुऱ्या काय शेवटी एकदा बनवायला चालू केलं ना तर पुऱ्या संपेपर्यंत थांबायचं नाही, बाकी सगळं जेवण बनवलेलं आहे। आणि शिवाय एकटी पटापट किती बनवणार आहे आता काय काय। तर आता एवढं बनवलं की मग झालं, निवांत झाले। आता 11:30 वाजलेत, तर म्हणलं चला आता पटापट जे बनवून घेते का तर 12 वाजायच्या आधी निवड ठेवायचं आहे। तर तोपर्यंत सगळं जेवण बनलं पाहिजे। तर आता बऱ्यापैकी झालेलंच आहे, फक्त एक पुरी तळली की ठेवायला सगळं काही जेवण तयार झाले। श्रीखंड आणि बुंदी सचिननं बाहेरून आणली, काय घरामध्ये नाही गोड काय पदार्थ नव्हता त्याच्यासाठी। तर बाकी हे सगळं जेवण मी आता घरात बनवले आणि आता सचिनला म्हणलं की चला तुम्ही पटापट ठेवून घ्या, ज्याने
तर सचिनने त्यांच्या मम्मी पप्पाच्या फोटोची पूजा वगैरे केली, निवेद वगैरे दाखवला आहे. आता सगळ्यांना मी जेवण पटापट देते, भूक लागले तर सगळ्यांना. आता 12 वाजत आलेले आहेत, 15-20 मिनटं बाकी राहिलेत 12ला, आणि सचिनला कामाला सुद्धा जायचं आहे. तर स्नेहाला म्हणलं चल ये थोडीशी मला मदत कर पुऱ्या बनवण्यासाठी, तू लाटून दे म्हणलं, मी तळते. आणि थोडेसे भजे बनवले होते पहिल्यांदा, तर स्नेहाने तर 2-3 उभा राहून खाल्ले. आणि आता पप्पासुद्धा घरी आले, तर त्यांना म्हणलं आलात तर तुम्ही जेवण करून जाते, ती नको म्हणत होते, तर म्हटलं या. तर आता आल्यात, ते थांबल्यात, आता त्यांना पण जेवायला देते. तर ही बघू शकता पूजा वगैरे करून झालेली आहे. आणि पप्पाला, स्वप्नीला आणि सचिनला तिघाला जेवायला देते. ताटं वगैरे वाढल्यात, आता जेवतील ते, आणि जेवल्यानंतर मग बाकीचे कामं काही मी करेन. आणि हे बघू शकता, हास्य जत्रा रात्री पण बघतात, सकाळी पण बघतात, म्हणजे सारखी चालूच असते. आणि हास्य जत्रा बघायला खरंच भारी वाटते. तर बघत बघत आपलं मस्तपैकी त्यांचं जेवण चाललं आहे, तिघंजण जेवायला लागल्यात. आणि आता सचिनला परत जायचं आहे, आणि आज सुट्टीच आहे म्हणा, पण थोड्या वेळ जायचं, त्यांचं काम आहे, परत येणार आहेत. शिवाय मम्मी आली होती, तर मम्मीला म्हणलं जेवण करत होती, म्हणले नको आताच मी जेवण करून आले. आणि मग नंतर मग थोडेसे तिला भजे खायला लावले, बटाट्याची भजी तिला खूप आवडतं, मग तिनं 2-3 खाल्ले. आणि आता स्नेहा आणि मम्मी चालली बाहेर. तर आता स्नेहाने थोडेसे भजे खाल्ले, जेवण वगैरे काही तिने केलेलं नाही, ती म्हणली मी आल्यानंतर करते, मला भूक लागली होती, मी जेवण वगैरे केलं. आणि सचिननं रात्री जांभळं आणले होते, तर ते मस्तपैकी पाण्यामध्ये टाकून खात बसले होते. जांभळं एकदम मस्त गोड होते, हे बघू शकता किती मस्त असे जांभळं होते. तर खाल्ले, आणि खिडके बिलकुल नव्हते, असे वाकडे तिकडे थोडेसे होते, पण खिडके बिलकुल उन्हामध्ये सगळे कामं साईडला ठेवून खूप जास्त असे कपडे पडले होते. 2 दिवस मी कपडेच नव्हते धुतले, आता मी 2-3 दिवस करून कपडे धुवायला लागले. आमच्या तर पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे 2-3 कपडे पडले तर लगेच धुवत नाही, 2-3 दिवस साठवते आणि मग एकदा सगळे कपडे धुते. 3 रश्श्या गच्च भरून कपडे होते, आणि आज चांगलं ऊन पडलं होतं. शिवाय 2-3 दिवसापासून आभाळ तर येते, पण पाऊस काय पडा ना. तर अशा 3 गच्च रश्श्या भरून, हे बघा. तर एवढे सगळे कपडे धुतले सकाळी, एवढं घाई गडबडीत उन्हामध्ये वरती आणून टाकले. आणि असं ठरवलं होतं की म्हणलं दिवसभर चांगले कडक कपडे वाळतील आणि रात्री चालायला गेल्यानंतर काढून आणा येतील. पण असं झालं की अचानक आता पाऊस आला. 4 ते 5 मिनटं, खूप जास्त नाही, 4 ते 5 मिनटं पाऊस आला. आणि घरातून वरती एक तर लिफ्ट बंद होते आमची, वरती चलत येऊपर्यंत एकदम दम लागेपर्यंत वरती तर आले पळत. पण काय झालं, 4 ते 5 मिनटं पाऊस पडला, आणि तेवढ्याच पावसामध्ये सगळे कपडे ओले झाले, हे बघा. आणि वरती उसं पाऊस पण बंद झाला. म्हणलं ठीक आहे आता काय. आणि आता जर हे ओले कपडे घरात नेले तर त्या कपड्यांचा एकदम आंबट ओला वास येईल, आणि सुकणार पण नाहीत खाली. म्हणलं आता राहू द्यावे तसेच, सुकल्यानंतरच घेऊन जावे, का तर खूप जास्त असे कपडे पण आहेत, आणि सुकवायला खाली जागा नाही एवढी, आणि वास पण येईल कपड्याचा, त्यासाठी आता राहू देते. वरती तर आले, आणि आत्ता थोडासा पाऊस पडला, खूप जास्त पाऊस नाही पडला. आणि 5 मिनटाच्या पावसासाठी सुद्धा वरती सचिन येताना छत्री घेऊन आलेत. आणि वरती आल्यानंतर खूप छान वाटायला लागले. पण हे बघा, आम्ही 15-20 मिनटांनी म्हणत चालायला येणारच होतो वरती. आता जेवण तर करून झालं होतं, लवकरच जेवण केलं, आज सुट्टी असल्यामुळे सचिनला, तर लवकरच जेवण केलं आणि वरती चालायला येणारच होतं. पण अचानक पाऊसच पडला. तर आता आलो आहे, तर म्हटलं चला थोड्या वेळ चलून पण घ्यावा. आणि बऱ्याच जणांचे तर कपडे सुकायला टाकले, ते पण ओले झाले. आणि आता ना मच्छर पण चावायला लागलेत. माहीत नाही तर आमच्या इथं काय होतं पावसाला. जिकडं नाही तिकडं पाऊस खूप जोराने पडतो, आणि आमच्या इथं 4 ते 5 मिनटं फक्त येतो आणि लगेच बंद पडतो. हे बघा, केवढा पाऊस पडला आहे की इकडलं ओलं झालं आहे आणि इकडलं सुकं आहे, बघितलं. म्हणजे भिंतीच्या साईडला पाणीसुद्धा आलं नाही, थोडंच ओलं होईपर्यंत पाऊस पडला. सचिनने तर छत्री लटकवली. म्हणलं छत्रीची काही गरजच नाही, म्हणलं आपल्या इथे एवढा पाऊसच पडत नाही, तरीसुद्धा घेऊन आलं त्यावरती छत्री, पण ती पण पाऊस लगेच गेला. चला तर मग हा छोटासा व्हिडिओ मी इथं संपवते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. भेटूया उद्याच्या, तोपर्यंत बाय बाय.